हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्या अकॅडमी मार्फत प्रत्येक वर्गाचे पेपर आपल्याला दिले जातात. पेपर सोडवल्यानंतर सबमिट केल्याबरोबर आपला कोणता प्रश्न चुकला हे आपल्याला समजतं. म्हणजे हे तपासायला दुसऱ्याकडे जाण्याची गरज नाही. आणि हा पेपर सोडल्यानंतर जे प्रश्न चुकले हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला. यामध्ये प्रत्येक प्रश्न तुम्हाला बारकाईने ट्रिक्स अगदी बारकाईने समजून दिलेला. हा प्रश्न सोडवताना त्याचा प्रश्नाचा रोग कसा होता, कशा पद्धतीने प्रश्न सोडवायला हवा होता, कोणत्या ट्रिक्स वापरायला पाहिजे होत्या, कसा तो सोडवणं गरजेचं होतं, हे या ठिकाणी प्रत्येक प्रश्न बारकाईने समजून दिलेला आहे. त्यामुळे इथं वेळेचं बंधन नाही. 1.5 तासातच पेपर झाला पाहिजे. वेळ लागला तरी काय हरकत नाहीये, तो समजून घ्यायला. आपल्याला सगळा व्हिडिओ बघायचा नाही. जेवढे चुकलेले प्रश्न आहेत तेवढेच फक्त ओपन करायचे, तेवढेच बघत स्क्रोल करत जायचं. प्रत्येक प्रश्न समजून घ्यायचा. म्हणजे प्रत्येक प्रश्न तुम्हाला समजून देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. तर धन्यवाद मित्रांनो. आज आपण इयत्ता तिसरीचा पेपर नंबर 216 इंग्रजी बुद्धिमत्ता हा विषयाचा पेपर नंबर 216 पाहणार आहोत. 216 नंबरचा पेपर. पहिले प्रश्न 25 इंग्रजीचे असतात. इंग्रजीचे प्रश्न आपण पाहूया. इंग्रजीसाठी आपल्याला कच्चं काम गरजेचं नाही, त्यासाठी पाठांतर वाचन भरपूर गरजेचं असतं. पहिला प्रश्न आहे, which word from the following does not begin with ni sound? म्हणजे नी या अक्षरापासून सुरू न होणारा शब्द कोणता? जी या ठिकाणी नी या अक्षरापासून सुरू न होणारा असा मराठीमध्ये प्रश्न दिलेला आहे आपल्याला तयार करून. पण आपल्याला इंग्रजी वाचन आलं पाहिजे, इंग्रजी वाचन शिकलं पाहिजे. ओके, नी अक्षरापासून सुरू न होणारा शब्द कोणता? इथं पहिल्यांदा उच्चार पहा. पहिल्याचं काय? NISA चे निशा म्हणजे न सुरुवात, नी न सुरुवात झाली. निर्माण NIRMA निर्माण, नी ने सुरुवात झाली. नेम NAME नेम सुरुवात काय झाली? ने झाली. निवास NIVAS निवास, नी ने सुरुवात झाली. नी ने कोणत्या शब्दात सुरुवात झाली नाही? नेम, याची नेनी झाली. बाकीच्या नी ने झाली. उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा. चित्रातील वस्तूचे नाव का? वस्तू नाही, तो प्राणी आहे. या प्राण्याचं नेम ऑफ द थिंग विच इज गिवन पिक्चर काय आहे? याला बुल म्हणतात, बुलक म्हणतात. आता याची गाडी असेल तर बुलक काय म्हणतात. म्हणजे हा बैल आहे, बैलाला काय म्हणतात? योक, ऑक्स, काऊ, बफेलो. आता आपण बुल म्हणलं, इथं ऑक्स आहे. ऑक्स म्हणजे बैल, बुल म्हणजे बैल. उत्तर येणार आहे बुल. आता इथे योग दिले. योग नाही, योग असेल तर त्याचे वेगळ्या पद्धतीने असतात, त्याची शिंग वेगळ्या पद्धतीने असतात, त्यावर खूप केस असतात. त्यामुळे योग नाही येणार, ऑक्स येणार आहे उत्तर. त्याचं उत्तर आपल्याला बदलावं लागेल. उत्तर त्याचं ऑक्स आहे. पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. नेम ऑफ द थिंग झाला हा प्रश्न. त्याचं केलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रायमिंग वर्ड? यमक न जुळणारा शब्द कोणता? आता यातला यमक न जुळणारा उच्चार करा. MEK मेक, BOOK बुक, LOOK लुक, COOK कुक. बुक, लुक, कुक हे रायमिंग वर्ड आहे. मेक हा रायमिंग वर्ड नाही. तर उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढे पहा. चूज द वर्ड विच इज अपोजिट ऑफ अप. अपच्या विरुद्ध, अपच्या विरुद्ध डाऊन असतं. त्यामुळे हे पाठ असलं पाहिजे. टॉलच्या विरुद्ध शॉर्ट असतं. नियरच्या विरुद्ध जवळच्या विरुद्ध दूर असतं. अंडरच्या विरुद्ध, तर इथं अपच्या विरुद्ध डाऊन. अंडर म्हणजे च्या खाली. ओके, तर इथं अपच्या विरुद्ध डाऊन, डाऊनच्या विरुद्ध अप. कंप्लीट द वर्ड रजिस्टर विथ द करेक्ट वर्ड फ्रॉम द गिवन बिलो. शब्दाने यादी पूर्ण करा. इथं भेंड्या खेळतो. भेंड्या आपण गाण्याच्या अक्षराच्या गावांच्या भेंड्या खेळतो. त्यामध्ये शेवट अक्षराने सुरुवात होणारा शब्द सांगतो. थम, PHUM थम, शेवट कशात झाला? बी. मग बी पासून तयार होणारा BOY बॉय. मग आता इथं वाय ने सुरुवात होणार आणि शेवटला काय आला पाहिजे? W. वाय ने सुरुवात होणार सगळेच आहे, चौथा नाही येणार, पण शेवट काय आला पाहिजे? W आला पाहिजे. W कुठे येतो? पर्याय क्रमांक 3 येलो. वाय ने सुरुवात, W ने शेवट, W पासून हॉट तयार झाला. चला पुढील प्रश्न पहा. हे जे रिलेटेड पिक्चर
या चित्राशी रिलेटेड पिक्चर काय आहे? काय आहे चित्र? कशाचं आहे? गिटार आहे. काय? गिटार. त्याला दुसरं काय म्हणतो आपण? व्हायोलिन. त्याला काय दुसरं नाव आहे? व्हायोलिन. एक्सरे मशीन नाही, सतार नाही, सतार असंच असतं, थोडंसं फरक असतो, वेगळं असतं. पियानो हे वाजवण्याचं आहे, म्हणजे या ठिकाणी सतार व्हायोलिन मध्ये होतं व्हायोलिन आहे. ओके, इंग्रजीमध्ये त्याला व्हायोलिन म्हणतात, आपण मराठीमध्ये त्याला गिटार म्हणतो. ओके, चूज द पार्ट विच इज नॉट रिलेटेड विथ ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीशी रिलेटेड नसणारा, नॉट म्हणजे नॉटला अंडरलाईन करा. नॉटला अंडरलाईन केली, ह्युमन बॉडीला गोल करायचं. ह्युमन बॉडीशी रिलेटेड आहे, ह्युमन बॉडीचा आहे. हेड ह्युमन बॉडीला आहे, नोज ह्युमन बॉडीला आहे, फ्लावर म्हणजे फुल ह्युमन बॉडीला आहे का? नाही, त्या उत्तर फ्लावर. पुढे पहा, चूज द वर्ड दॅट डज नॉट रायमिंग विथ द रेस्ट वर्ड. मी इतर शब्दाशी यमक न जुळणार, सगळे यमक जुळणार आहे, एक वेगळा लिहिणार आहे. काऊ, COW काऊ, NOW नाव, SHALLOW शॅलो उथळ, HOW हाऊ. काऊ, नाऊ, हाऊ रायमिंग वर्ड आहे, शॅलो रायमिंग वर्ड नाही. चला पुढे, फाइंड द करेक्ट पेअर अपोजिट वर्ड. अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्दाची करेक्ट पेअर पाहिजे. गुड, बॅड, बरोबर आहे. ऑन, ऑन, ऑनच्या विरुद्ध काय पाहिजे? ऑनच्या अंडर, ऑन वर, अंडर. ब्लॅक, ब्ल्यू, इन, अंडर, इथं चुकीची करेक्ट जोडली पाहिजे. ऑनचं ऑफ होऊ शकतं, ब्लॅकचं व्हाईट, इनचं आउट. ओके, इथं बरोबर जोडी आहे गुड, बॅड ही बरोबर आहे, बाकीच्या सगळ्या चुकीच्या जोड्या आहेत. चूज द करेक्ट पिक्चर नेम. कशाचं पिक्चर आहे पहा बरे. हे काय आपण बघितलंय का? असतं जेव्हा आपला ऍक्सिडेंट होतो तेव्हा हा काढला जातो, एक्सरे काढला जातो. हे चित्र एक्सरेचे हात आहे, हात आहे, पण हे हातामध्ये माऊस दिसतात, फक्त हाड दिसतात. हे कुठं दिसतात? एक्सरे मध्ये. उत्तरी एक्सरे. त्याला पुढे खालील वाक्यात कोणता शब्द कॅपिटल अक्षराने सुरुवात होईल? डिड यू सी माय मदर. यात नाव आहे का कोणाचं? दिल्ली, मुंबई, राजस्थान तुमचं नाही, म्हणजे नाव कुठलं नाही, म्हणजे नाही आहे ना. मग इथं काय दुसरा एक नियम आहे, कोणत्याही वाक्याची सुरुवात कॅपिटलने होते, त्यामुळे डीड मधला डी हा कॅपिटल असणार आहे. त्यामुळे कोणता शब्द कॅपिटल अक्षराने सुरुवात होतो? डीड. इथं मदरचं नाव असतं ना, रेखा, तर ते रेखाचा आर कॅपिटल आला असतं. ओके, मदर कॅपिटल हे नाही. पुढे पहा, रात्री झोपताना कोणते संबोधन वापराल? रात्री झोपायचं तुम्हाला, झोपायला जाताना तुम्ही काय म्हणाल? मम्मीला, पप्पाला काय म्हणाल? गुड मॉर्निंग सकाळी म्हणतात, गुड नाईट बरोबर आहे, गुड इव्हिनिंग संध्याकाळी म्हणतात. सॉरी काय चूक घडली तर झोपताना गुड नाईट म्हणावं लागेल. ओके, चला फिश या शब्दाचे आणि एक लक्षात ठेवा, गुड इव्हिनिंग संध्याकाळी भेटल्यानंतर म्हणतो, जाताना मात्र त्यांना म्हणतो गुड नाईट. 7 वाजता तुम्ही काय झोपायचं जात नसतात, तरी पण त्यांना म्हणतो की शुभ रात्री, गुड नाईट. मी भेट घेतल्यानंतर परत जाताना, भेटल्या गुड इव्हिनिंग म्हणा. ओके, पण भेटल्या गुड नाईट म्हणणार नाही, 7 वाजता गुड नाईट म्हणणार नाही, जाताना गुड नाईट म्हणणार. फिश या शब्दाचं अनेक वचन, फिश अनेक वचन म्हणजे हे सिंग्युलर आहे, याचं प्लुरल म्हणजे अनेक वचन फिशेस. उत्तर पर्याय क्रमांक 1 ES जोडला जातो त्याला. वी कॅन सी विथ आवर. वी कॅन सी म्हणजे काय? पाहणे. आपण कशाने पाहतो? वी कॅन सी आवर आईज, दिवाळी आई. लेगने चालतो आपण, लिपने ओठ आहे, इयर म्हणजे कान ऐकतो आपण, लिसन. त्यामुळं पुढील प्रश्न पहा, इफ कॅमल लिव्हिंग प्लेस इज डेझर्ट. कॅमलचं म्हणजे उंटाचं राहण्याचं ठिकाण, डेझर्ट म्हणजे वाळवंट. तर लायन लिव्हिंग, लायन म्हणजे सिंह कुठे राहतो? जंगलामध्ये. जंगलामध्ये पण कुठे राहतो? गुहेमध्ये. मग गुहेला काय म्हणतात? केव. गुहेला काय म्हणतात? केव. आता कोर्टमध्ये काय, होलमध्ये काय, फॉरेस्टमध्ये काय? मग जसं जंगलामध्ये राहतो म्हणला तुम्ही, पण त्याचा जंगलामध्ये गुहेमध्ये राहतो. ओके, तर त्यामुळे केव पाहिजे. खोलमध्ये उंदीर राहतो, फॉरेस्टमध्ये सगळेच प्राणी राहतात,
आता 16-17 प्रश्न पहा, उतार्यावरचा आहे. दिलेला उतारा वाचून खाली प्रश्नाची उत्तरे, रीड द फॉलोइंग प्रोज अँड आन्सर द गिवन क्वेश्चन. या उतार्यावरचे प्रश्न उतारा वाचा, व्यवस्थित वाचायला आला पाहिजे. पीपल नीड वॉटर नॉट ओनली फॉर ड्रिंकिंग. ही माणसाला फक्त पाणी पिण्यासाठीच गरज आहे असं नाही, बट ऑल्सो फॉर कुकिंग. कुकिंग म्हणजे पहा, अन्न शिजवणे वगैरे, जे किचनमधलं जे सगळं शिजवण्याचं काम आहे करण्यात, म्हणजे याच्यासाठी म्हणजे स्वयंपाकघरामध्ये आपल्याला कुकिंगमध्ये लागतं पाणी. क्लिनिंग म्हणजे कपडे धुणं, आंघोळ करणं वगैरे क्लिनिंग चालतं. म्हणजे फक्त पिण्यासाठी नाही आहे, तर किचनमध्ये की कुकिंगला लागतं, क्लिनिंगला लागतं. वी वॉटर फॉर ॲग्रिकल्चर. वी वॉन्ट वॉटर फॉर ॲग्रिकल्चर म्हणजे शेती, अँड इंडस्ट्री म्हणजे कंपन्यांना, मोठे मोठे कारखाने त्यांनाही पाणी लागतं. ॲज वेल. वेअर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लिव्ह. वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लिव्ह. तर इथं आपल्या जीवनामध्ये, लिव्ह म्हणजे जीवनामध्ये वॉटर खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचं आहे. फॉर विच पर्पज पीपल नीड वॉटर. माणसाला कोणत्याही हेतूसाठी पाणी आवश्यक. माणसाला सगळ्यात महत्त्वाचा हेतू काय? ड्रिंकिंग, नंतर कुकिंग, नंतर क्लिनिंग. म्हणजे क्लिनिंगला लागतं. म्हणजे इथं पर्याय पण कुकिंग, क्लिनिंग, ड्रिंकिंग ऑल आर. कुकिंग बरोबर आहे, क्लिनिंग पण बरोबर आहे, ड्रिंकिंग पण बरोबर, माणसाला लागतं ना. ऑल आर करेक्ट. पर्याय क्रमांक 4. डॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. आपल्या जीवनात सर्वात महत्त्वपूर्ण काय? तर शेवटच्या ओळीला त्याच्यामध्ये दिलेलं आहे, वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. लाईफ म्हणजे लाईफ कोणत्या आपल्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहे? तर वॉटर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आपल्याला अन्न सकाळी नाही मिळालं तरी चालेल, दुपारी जेवू. पाणी भात तहान लागली आणि एक तासभर पाणी नाही मिळालं तर काय होतं? घशाला कशी कोरड पडते. सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहा, रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. इथं ॲडव्हर्टाइजमेंट वाटा आणि त्याच्यावरचे प्रश्न. रोहित एक ज्वेलर्सचं दुकान आहे. बँगल्स, चेन, रिंग, डायमंड. बँगल म्हणजे बांगड्या, चेन म्हणजे गळ्यातली चेन असते, रिंग म्हणजे अंगठ्या, डायमंड म्हणजे हिरे. ऑल द ऑर्नामेंट्स ऑफ गोल्ड अँड सिल्वर इज अवेलेबल इन हिअर. म्हणजे सिल्वर म्हणजे चांदी, गोल्ड म्हणजे सोनं, याचे सर्व वस्तू या ठिकाणी अवेलेबल आहे. फ्री हॉलमार्क. या सोन्यावरती आता हॉलमार्क असतो. पूर्वी काय, सोनाराने बनवलेली आपण घ्यायली, दुसरीकडे गेलं की तो म्हणायचा की याच्यामध्ये खूप भेसळ आहे, याची शुद्धता कमी आहे. आता हॉलमार्क सरकारचा हॉलमार्क, याच्यामध्ये शुद्धता तुमची ते लिहिलेली असते, 92%, 94% अशी शुद्धतेचा हॉलमार्क असतो. त्या ह्याला कोणी दुसरा सोनार म्हणू शकत नाही. हॉलमार्क आहे जी शुद्धता त्याची ठरलेली आहे. आणि दुसऱ्या सोनाराकडे गेला तो म्हणणार नाही की हॉलमार्क आहे मग याची शुद्धता कमी. हा गव्हर्नमेंटचा हॉलमार्क असतो त्याच्यावरती. व्हेन्यू म्हणजे ठिकाण कुठे आहे? शॉप नंबर 21, ज्वेलर्स लेन, पंढरपूर. पंढरपूरमध्ये ज्वेलर्स लेनला हे दुकान आहे, इथे ज्वेलर्स. आता प्रश्न काय आहे बाबा, विच फॅसिलिटी इज फ्री इन अबाव शॉप. या दुकानामध्ये वरील दुकान काय मोफत आहे? फ्री काय आहे फॅसिलिटी? तर फ्री हॉलमार्कची आहे, गोल्ड ऑर्नामेंट, हॉलमार्किंग, चेन, रिंग. तर इथं हॉलमार्किंग हे तुम्हाला या ठिकाणी मोफत आहे. विच थिंग इज नॉट अवेलेबल इन रोहित ज्वेलर. या ज्वेलरच्या दुकानात कोणती वस्तू दुकानामध्ये उपलब्ध नाही. इथं सोन्याच्या आहे, चांदीच्या आहे, डायमंडची, हिऱ्याची आहे. मग काय नाही आहे? चेन आहे, डायमंड ज्वेलरी. आता इथं डायमंड म्हणलेलं आहे, म्हणजे डायमंडची ज्वेलरी, हिऱ्याची सगळे दागिने. रिंग आहे, प्लॅटिनम ज्वेलरी. आता हे नवीन एक ट्रेंड आहे, प्लॅटिनम पांढरं असतं ते. आणि याची ज्वेलरी, हे प्लॅटिनम खूप महाग असतं, सोन्यापेक्षाही महाग आहे. ही प्लॅटिनम ज्वेलरी ही आता नवीन ट्रेंड आहे. पुढे पहा, दिलेल्या वाक्यात तुम्ही कोणते विरामचिन्ह वापरा? हे वाचल्यापेक्षा हे वाचता आलं काय? विच पंक्च्युएशन मार्क शुड वी यूज इन गिवन सेंटेन्स.
यात कोणतं विरांचे नाव? हाऊ सॅड आय एम, हा प्रश्न नाही. हाऊ सॅड आय एम, मी तर भावना व्यक्त केल्या हाऊ सॅडने, त्यामुळे एक्सक्लेमेशन मार्क केलं. एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह. सी द पिक्चर आय टेल व्हॉट द पीपल आर सेइंग, काय म्हणतात चित्रपान लोक काय म्हणत असतील सांगा. हे काय डॉग आहे, हा मुलगा आहे, काय म्हणत असतील पा. आय लाईक टू रीड, मला वाचायला आवडतं. वी केअर टू प्लॅन, प्लॅन म्हणजे झाडं, मी केअरचा प्लॅनचा म्हणजे रोपट्यांची काळजी घेतो. वी लाईक टू हेल्प ॲनिमल, मला ॲनिमलला मदत करायला आवडतं. वी लाईक टू डोनेट द ब्लड, मला रक्तदान करावं. मी तर काय म्हणायचं, वी लाईक टू हेल्प ॲनिमल, या ॲनिमलची तो हेल्प करतोय, मदत करतोय. पुढे पहा, विच मंथ कम बिफोर डिसेंबर. बिफोर म्हणजे पूर्वी आणि आफ्टर म्हणजे नंतर. बिफोर, बिफोर म्हणजे पूर्वी, पण डिसेंबरच्या बिफोर कोणता येणार? डिसेंबरच्या बिफोर नोव्हेंबर, नोव्हेंबरच्या नंतर आफ्टर नोव्हेंबर डिसेंबर, डिसेंबरच्या बिफोर नोव्हेंबर आणि नोव्हेंबरच्या आफ्टर डिसेंबर. फाइंड द प्युरल फ्रॉम ऑफ मॅन, मॅनचं प्युरल, प्युरल म्हणजे अनेक वचन, हे सिंग्युलर आहे मॅन, त्याचं अनेक वचन काय होतं? प्युरल मेन, MEN मेन. पर्याय क्रमांक 2. 24 पहा, कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. डायलॉग पूर्ण करायचा आहे तुम्ही, इथं काय म्हणत असतील ते आपल्याला ओळखून घ्यायचे. पहा, शब्दीय. डू यू लाईक पोटॅटो, तुला पोटॅटो आवडतं का? तुम्ही काय म्हणाल? डू यू लाईक पोटॅटो. आवडत असेल तर तुम्ही काय म्हणाल? येस आय डू. नसेल आवडत तर नो आय डू नॉट. मी तर अक्षर काय म्हणतोय? येस आय लाईक टोमॅटो. टोमॅटो ते विचारतोय पोटॅटो, मी तर सांगतोय टोमॅटो. चालेल? नाही. बेस्ट ऑफ लक, कधी म्हणतात बेस्ट ऑफ लक? परीक्षेला बसताना. पोटॅटो आवडतं का म्हणलं बेस्ट ऑफ लक म्हणाल का? नाही. कॉंग्रॅच्युलेशन, एखाद्याचा नंबर आला, पास झाला, कॉंग्रॅच्युलेशन कर. येस आय डू. पर्याय क्रमांक 4 येस आय डू. नसेल तर आय डू नॉट. दोन्हीपैकी एक उत्तर असेल. पुढे पहा, वर्तमान काळातील योग्य वाक्य निवडा. आता पहा, तुम्हाला इथे मी शिकवले नाही काय ओळखतात. वर्तमान काळ असेल तर कसा ओळखायचा? वर्तमान काळ असेल, वर्तमान काळ, वर्तमान काळ ओळखण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये पहा, वर्तमान काळ अगदी साधं सोपं, आपण तिसरीला आहोत, चौथीला आहोत. वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट, प्रेझेंट टेन्स, त्याला इंग्रजीमध्ये एम इज आर, आय एम, ही इज, आणि क्वेश्चन असेल यू आर. एम इज आर असेल तर तो वर्तमान काळ असतो. साधं सोपं, आपल्याला खूप अवघड शिकायचं. भूतकाळ असेल, भूतकाळची क्रिया घडून गेलेली आहे त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात पास्ट टेन्स. पास्ट टेन्स, पास्ट टेन्स असेल तर त्याच्यामध्ये काय वापरायचं? हॅज, हॅड, वॉज, वेअर. एक वचन असेल तर वॉज येतं, अनेक वचन असेल तर वेअर येतं. हॅज, हॅड, वॉज, वेअर असेल तर ते पास्ट टेन्स असतो, भूतकाळ असतो. आणि फ्युचर टेन्स कसा ओळखायचा? फ्युचर, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. भविष्यकाळ कसा क्रिया पुढे घडणार. तर याच्यामध्ये वाक्यामध्ये विल, शॅल, विल बी, शॅल बी, विल बी, शॅल बी, ही जर वाक्यामध्ये असेल तर ते भविष्यकाळ. आता आय एम गिव्हिंग द फोन टू ग्रँडपा, एम आय म्हणजे वर्तमान काळ. सारिका लिव्ह इन मुंबई, लिव्ह, लिव्ह, लिव्हचा भूतकाळ आहे, लिव्ह जे भूतकाळी वाक्य. दे वेअर प्लेइंग अ क्रिकेट, वॉज वेअर आहे म्हणजे कुठला आहे त्या ठिकाणी. शी विल हॅव सॉन्ग अ सॉन्ग, विल म्हटल्यानंतर भविष्यकाळ. वर्तमान काळ कुठले? आय एम. ओके, अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला एवढं पुरेसं आहे. ओके, चला पुढे प्रश्न पाहूया आपण.
बुद्धिमत्तेवरती ABCD मध्ये आहे का नाही, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तो पाहिला, तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी. चहा गाळणे, काय करतो चहा शिजवल्यानंतर तो गाळतो कपामध्ये, मग पीठ काय करतो आपण, दळून आणलेलं पीठ तसंच वापरतो का नाही, तर काय करतो आपण चाळतो, चाळणीला चाळलं त्यामुळे तरी चाळणे. पुढे पहा, पहिल्या पदामध्ये जसा संबंध आहे तसा तिसऱ्या आणि चौथ्या. पहिल्या दोन पदामध्ये काय संबंध आहे पहा, काय झालं याच्यामध्ये बदल पहा, दोन त्रिकोण आहेत त्यात एक कोण, इथं काय झालं एक त्रिकोण गायब झाला, बाहेरचा त्रिकोण काढून टाकला, हा त्रिकोण वाढवला, बाहेरची आकृती गायब. मी इथं दोन चौकोन आहेत त्यात वर्तुळ, बाहेरची आकृती गायब करा, काय आला चौकोनात वर्तुळ, कुठलाही पर्याय क्रमांक 4. ओके, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढील प्रश्न पहा, पहिल्या पदामध्ये जसा संबंध आहे तसा दुसऱ्या, पहिल्याचा दुसऱ्याशी आहे तसा तिसऱ्याचा चौथ्याशी. 12 ला 18, 12 ला 18 तसं 20 ला प्रश्न. 12 ला 18 काय म्हणतायत, 12 चे निम्मे 6, 12 अधिक 6 18, 20 च्या निम्मे 10, 20 10 30 आहे का पर्यायामध्ये 30 आहे का, आहे. आपण विचार केला बरोबर आहे, पण विचार करेल असं जुळेल तसं नाही. पुन्हा 29 पहा, पहिल्या पदाचा दुसऱ्या जसं संबंधित तसा तिसऱ्या पदाचा चौथ्याशी. शाळा शिक्षक असतात, मी शाळा म्हणलं की तिथं पहिल्यांदा काय पाहिजे, विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत. शिक्षक काय करतात, संपूर्ण हँडल करतात, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना ट्रीट करतात, शिकवतात. मग दवाखान्यामध्ये कोण पाहिजे, मेन कोण पाहिजे, बाकीचे सगळे असतात, मेन कोण पाहिजे, डॉक्टर पाहिजे. डॉक्टर असल्यानंतर मग ते बाकीची ट्रीटमेंट वगैरे सगळ्या रुग्णवाहिका औषधं बाकीचं असतं, पण मेन कोण आहे, डॉक्टर आहे. पुढे पहा, 18 ला 6, 18 ला 6 तर 30 ला प्रश्नचिन्ह काय पहा, 6ची किती पट आहे, 3 पट, किंवा 18ची 1/3 पट 6 होते असं म्हणतात. मग 30ची 1/3 पट, 30 ला 1/3 ने गुणा, 3 1 3 3 10 30, 10 1 10, उत्तर काय 10. ओके, उत्तर काय 10, किंवा 10ची 3 पट 30 होते, उत्तर 10 पर्याय क्रमांक 4 आहे का बरोबर आहे. मला पुढील प्रश्न, गटात न बसणारे पद ओळखा. कोणकोणत्या संख्या आहेत, 32 38 50 आणि 14. हा कोणत्या पाड्यात आहेत का, 14 म्हणजे 7च्या नाही, सगळ्या संख्या एका पाड्यामध्ये नाही आहेत. त्याच्यावर समसंख्या, सगळ्याच समसंख्या आहेत. आता इथं 38 ला 19 दुने 38, 25 दुने 50, 16 दुने 50. काय वेगळं, गटात न बसणारे पद, वर्गाची दुप्पट नाही, काय होते उत्तर 38. काय होते 38, 16 दुने 32, 19 दुने 38, 25 दुने 50, 7 दुने 14. तर याच्या अंकाची बेरीज केली तर काय ते 5 5 5 5. इथे अंकाची बेरीज केली 5, इथे अंकाची बेरीज केली 11, इथे अंकाची बेरीज केली 5, इथे अंकाची बेरीज केली 5. संख्येतील अंकांची बेरीज 5 आहे, म्हणून 38 वेगळा पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, गटात न बसणारे पद, याच्यामध्ये वेगळं सम्य काय आहे, सगळ्यांचा गट काय तयार होईल ते पहा. या ठिकाणी 4 बाजू कोपऱ्यामध्ये 4 बाण आले, इथे 4 कोपऱ्यात आले, इथे 4 कोपऱ्यात आले, इथे 4 कोपऱ्यात आले. इथं काय दोन्ही बाजूला 2 वाटे, इथे एकच वाटे, इथे 2 वाटे, इथे 2 वाटे. वेगळं कोणत्या दिले, पर्याय क्रमांक 2, कारण वाटे एकच दिलेली आहे. पुढे पहा, संख्या मालिकेतील अंकांचा गुणाकार 9 येईल अशी संख्या कोणत्या, संख्येतील अंकांचा गुणाकार पर्याय पहा. पर्याय आपल्याला इथे पहा, इथे संख्यामध्ये कोणत्या संख्येच्या अंकाचा गुणाकार 9 येईल,
मी सगळे पर्याय पाहिजे, हे बघत बसायचं नाही का आपल्याला पर्याय पद्धत वापरायची. 331 या सगळ्या अंकांचा गुणाकार पहा. 331 पहिला पर्याय. दुसरा पर्याय आहे 303. तिसरा पर्याय आहे 801. चौथा पर्याय आहे 241. प्रश्न काय आपला, कोणत्या संख्येतील अंकांचा गुणाकार 9 येईल याचा गुणाकार करा. 3 त्रिक 9, 9 एके 9. याचा गुणाकार करा. 3 0 0 0 3 0. 8 0 0 0 एके 0. 2 8 8 एके 8. याचा गुणाकार 8. 9 कुठला येतोय, पर्याय क्रमांक 1. चला पुढील प्रश्न पहा. प्रश्नाकृतीच्या आरशातील प्रतिमा. आता पहा आरशातील प्रतिमा काय करायचं असतं, आरसा या बाजूला आहे, लगेच त्याच्यात काय होईल, सर्व आकृती काढत बसायचं नाही, बघायचं देखील. 5 त्रिकोण 5 5 आपण आडवी रेष इकडून आपण आडवी रेष इकडे काढतो, ते समजून घ्या. 5 5 अशी इथे आडवीच राहणार. ओके. नंतर या बाजूला ही रेष आहे, ती या बाजूला हा गोल असा जातो, हा गोल या 5 वर्ण पर्याय कट करतो. 5 वर्ण आरशातील प्रतिमेत 5 वर्ण पर्याय कट होतील. कोणताही पर्याय पहिल्या चौथा पर्याय कट होईल, जसाच्या तसा आहे. 5 वर्ण पर्याय क्रमांक 2 येतो. ओके, पर्याय क्रमांक 2. मग आता जेव्हा उत्तर आपलं येतं तेव्हा मी एका लगेच उत्तर लिहून मोकळं व्हायचं. मग आता हा त्रिकोण पहा, हा रंगवलेला त्रिकोण, याच्यामध्ये रंगवलेला त्रिकोण या ठिकाणी, या ठिकाणी हा रंगवलेला त्रिकोण या ठिकाणी आला पाहिजे. या ठिकाणी आहे का रंगवलेला त्रिकोण, त्या ठिकाणी आपण उत्तर कोणतं दुसरं काढलं आहे का, आहे. मग उत्तर पर्याय क्रमांक 2. ओके. आता हे फाडून कसं हे शेवटला सांगितलं. ओके. पुढे पहा, आरशातील प्रतिमा, आरसा बाजूलाच असतो, आरसा त्याच्यामध्ये हा त्रिकोण पहा, या त्रिकोणाचं इथं पॅरलल आहे आणि हा त्रिकोण असा तिरका. ही बाजू पॅरलल डाव्या बाजूला आहे, ते आता इकडं उजव्या बाजूला आहे. आणि या पद्धतीनं असं याच्यावर पर्याय कोणता कट होतो पहा, केवळ या उभ्या रेषेवर, ही उभी रेषा इकडे आहे, ती या बाजूला पाहिजे, त्याच्यावर कोणता पर्याय कट होईल, पहिला आणि चौथा पर्याय कट. आता राहिला काय दुसरा तिसरा फरक आहे, तिरक्या रेषा खाली वरती. आता इथे पहा तिरक्या रेषा कुठं आहे, वरती आहे. या वरच्या तिरक्या रेषा या वरतीच राहणार आहे का खाली जाते, नाही. उत्तर कोणतं येणार आहे, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पहा, सीमा, सीता, लता, गीता या चौघीपैकी सीमा व लता या चित्रकलेत हुशार आहे, लता व सीता गायनात आहे, गीताचं सीता नृत्यात निपुण आहे, लता व गीता हस्ताक्षर बक्षिसे मिळवतात. या माहिती आता या माहितीची रचना करूया. आता मुली 4 आहेत, सीमा, सीता, लता, गीता. सीमा, सीता, लता आणि गीता. आता हे पहा, हे सारखे शब्द असतात, एकाच अक्षराने सुरुवात होणारी. आता यांचे जे काय काय आवडतं त्यांना त्याच्या पुढे आपल्याला बरोबरच्या खुणा करायच्या. कोणकोणते खेळ आवडतात, काय आवडतं त्यांना ते दाखवायचं आपल्याला. आणि ही रचना केली की मी याच्यावरची प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तोंडी म्हणलं तरी सांगता येईल. काय म्हणले, सीता, सीमा व लता या चित्रकला. इथं द्या चित्रकला. चित्रकलेमध्ये कोण कोण आहेत पहा, कोणाकोणाला आवडते चित्रकला, सीमा व लता. सीमा, लता यांना चित्रकला, त्यात कोणा करायची. पुढे काय म्हटलेलं आहे, लता व सीता गायन. गायन या गायनामध्ये कोण आहे, लता आणि सीता. लता आणि सीता यांना गायन.
पुढे गीता व सीता नृत्य. नृत्य म्हणजे डान्स. नृत्यामध्ये कोण आहे? गीता आणि सीता. गीताच्या पुढे द्या आणि सीता यांच्या पुढे नृत्य. लता व गीता हस्ताक्षर. याच्यामध्ये कोण आहे? ती लता आणि गीता. लता हस्ताक्षर आणि गीता हस्ताक्षर. आता प्रश्न काय विचारला? लता कोणत्या कलेत हुशार आहे? आता लता पहा या ठिकाणी. लता कोणत्या कलेत हुशार आहे? चित्रकला, गायन, हस्ताक्षर. चित्रकला आहे, गायन आहे, हस्ताक्षर आहे. म्हणजे काय? सर्व पर्याय बरोबर, तिन्ही मध्ये येते. पुढे काय म्हणलेलं आहे? फक्त चित्रकलेत हुशार असणारे. फक्त चित्रकलेत. आता बा ही लता पण आहे, पण ती चित्रकलेत आहे, गायनात आहे, हस्ताक्षरात आहे. आपल्याला काय? फक्त चित्रकला. मग फक्त चित्रकलेमध्ये कोण आहे? सीमा. उत्तरी सी, पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, एका सांकेतिक भाषेमध्ये 31 एका सांकेतिक भाषेमध्ये 31 ही संख्या 341 अशी लिहितात. अडतीसावा प्रश्न. 42 संख्या 462. 42 संख्या 462. प्रश्न क्रमांक 38. तर त्या भाषेमध्ये 17 ही संख्या कशी? काय करे? 31 चे ती 31 अशी मांडली आणि याची बेरीज किती येते? 4 मध्ये मांडली. 42 फोडून लिहिले, यांची बेरीज किती येते? 7 मध्ये लिहिली. मग 17 फोडून द्यायची आणि यांची बेरीज किती येते? 8 मध्ये दिली. उत्तर काय येणार आहे? 187. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा एकावर एक अशी किती वाजतात? तास काटा एकावरती पाहिजे असा, एकावरती. मिनिट काटा त्याच्यावर असं किती वाजतात? 11 वाजतात. तास काटा 11 वर असतो, मिनिट काटा 12 वर असतो. पहिला पर्याय 1 वाजता. तास काटा 1 वर, मिनिट काटा 12 वाजता. बरोबर. 12:30 वाजता. तास काटा 12 आणि याच्यामध्ये मिनिट काटा 7. उत्तर कोणतं येईल? फक्त क. फक्त पर्याय क्रमांक 3. फक्त क. पुढे पहा, 40वा प्रश्न आहे. प्रदीप व दिलीप यांच्या वयात 50 वर्ष. काय मराठीत छापलाय आणि इंग्रजीत छापलाय. प्रदीप व दिलीप यांच्या वयात 15 वर्षाचा असतो. प्रदीप आणि दिलीप यांच्यात 15 वर्षाचा अंतर. याचा अर्थ काय? अंतर 15 वर्षाचा. तर प्रदीप 15 वर्षांनी लहान असेल किंवा मोठा असेल. दिलीप 15 वर्षांनी लहान असेल किंवा मोठा असेल. प्रदीपचे वय 45. प्रदीपचं वय 45. जर दिलीप मोठा असेल तर 45 अधिक 15 किती वर्षाचा होईल? 60 वर्ष. आणि जर लहान असेल तर 45 वजा 15 म्हणजे किती? 30 वर्ष. यातला कोणता पर्याय आहे का? 60 आहे का? नाही. 30 आहे का? आहे. पर्याय क्रमांक 3. खालील गटात न बसणारे कोण? त्याचा गट तयार. पहा, 41वा प्रश्न. 24, 36, 49 आणि 60 यांचा गट काय? भाग कितीने भाग जाणार? सगळे 6 ने भाग जातो, 3 ने जातो, 2 ने जातो. पहा, इथं बेरीज 6 येते. जिथे समसंख्या आहे म्हणून 2 ने भाग. 2 ने भाग. सम 24 ला जातो, 36 ला जातो, 60 ला सम आहे. आता ही दुसरी तिसरी योग्य. आता 3 ने 3 ची कसोटी काय? अंकांची बेरीज 6 म्हणजे 3 ने जाईल. 36 मधल्या अंकांची बेरीज 9, 3 ने जाईल. 49 मधल्या अंकाची बेरीज 13, 3 ने नाही. 60 च्या अंकाची बेरीज 6, 3 ने जाईल.
म्हणजे 2 याने 3 याचा अर्थ 6ने पण जातो. कोणतंही उत्तर 49. उत्तर चला पुढील प्रश्न पहा. सोबतच्या आतमध्ये सामायिक अंक कोणता? सामायिक म्हणजे काय? सगळ्यात असतात. पहा बरं 1 फक्त या आयतामध्ये, 5 या आयतामध्ये, 7 फक्त त्रिकोणामध्ये, 3 या आयतामध्ये. सामायिक म्हणजे सगळ्यात असतात. या आयतात आहे, या आयतात आहे, या त्रिकोणात आहे. असा अंक कोणता? 4 आहे. उत्तरित पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा. खालील पद पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशेष संबंध आहे, तसा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी. 24 ला 8, 24 ला 8 तर 27 ला प्रश्न. 43वा प्रश्न पहा. काय संबंध जोडताय? बेरीज काय येते? यांचा गुणाकार केला तर बेचूक, 8 याचा गुणाकार केला तर बेसत्ती, 14 आहे पर्यायामध्ये आहे. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी तसा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी. हात लेखन म्हणजे काय करतो? हाताने लेखन करतो म्हणजे लिहितो. डोळ्याने काय करतो? वाचतो. पापण्या, चष्मा, वाचन यापैकी नाही. तर डोळ्याने काय करतो? वाचन करतो, बघतो. पहिल्या पदाचा दुसऱ्याशी तसा तिसऱ्या पदाचा चौथ्याशी. आता किती पहा बारकाईला पहा. काय झालं याचा संबंध? काय बदल झाला पहिल्याच्या दुसऱ्यामध्ये? या ठिकाणी आडवी रेषे इथे चौकोन, तो काय झाला? इकडे आहे म्हणजे चौकोनाच्या आडवी रेषे तिथं चौकोन, आडवी रेषा आहे तिथं चौकोन, चौकोन आहे तिथं आडवी रेषा. हे बदललं. वरती बाण येतो, खाली गेला, खाली गोल येतो, वरती. म्हणजे काय झालं? बदल. म्हणजे ज्या जागेवर ते बदललेलं आहे, 180 अंशात फिरलेला आहे असंही म्हणू शकतो. मग या ठिकाणचा हा बाण आहे तो कुठे येणार आहे? खाली. खाली बाण कुठं? 3 मध्ये आहे, दुसऱ्यामध्ये नाही. दुसरा पर्याय कुठं? नंतर हा बाण आहे तो इकडे पाहिजे. इकडे बाण कुठं नाही? दुसऱ्यामध्ये नाही, हे तिसऱ्यामध्ये नाही. हे राहिला कोणता? पहिल्यांचा. काय फरक आहे पहिल्या चौथ्यामध्ये? हा चौकोन. हा चौकोन पहा बरं. हा चौकोन या ठिकाणी आहे तो कुठं पाहिजे? खाली पाहिजे. त्या उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. चला पुढील प्रश्न पहा. चिन्हांची मालिका दिलेली. ही चिन्हांची मालिका एका खाली एक लिहिली तर आपल्याला ती व्यवस्थित लक्षात येते. एका खाली एक लिहायची म्हणजे आपली समजते. काय म्हणजे चिन्हांची मालिका? पहिल्यांदा काय दिले? 2 चौकोन, 2 गोल, 2 त्रिकोण. 2 चौकोन, 2 गोल आणि 2 त्रिकोण. पहिले हा प्रश्न क्रमांक 46. दुसऱ्याच्या मध्ये काय दिलंय? चौकोन, 2 गोल, त्रिकोण. चौकोन, 2 गोल आणि 2 त्रिकोण. म्हणजे काय झालं? इकडला चौकोन गेला. पुढं काय झालं? 2 गोल, 2 त्रिकोण. 2 गोल, 2 त्रिकोण. म्हणजे काय होतं याच्यामध्ये? डावीकडे एक एक. पहिल्या यातनं हा चौकोन गेला एवढंच राहील. पुन्हा यातनं चौकोन गेला एवढा राहील. आता काय होईल? हा गोल जाईल एवढंच राहील. म्हणजे गोल, त्रिकोण, त्रिकोण. कोणता पर्याय येईल पहा? गोल, त्रिकोण, त्रिकोण. पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला पुढील प्रश्न. पुढील शब्दात सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते? आता इथं काय करायचं लक्षात ठेवा. फक्त पर्याय चेक करायचे. वा किती वेळा आला? पर्याय वा, त, न, र. वा किती वेळा आला? हवामध्ये एकदा, वायूमध्ये एकदा, गारवामध्ये एकदा, तवामध्ये एकदा, वारामध्ये एकदा, पावामध्ये एकदा. किती वेळा आला? 6 वेळा. त किती वेळा आला? तवामध्ये एकदा, एकदा आला. न किती वेळा आला? नयन मध्ये 2 वेळा, नमन मध्ये 2 वेळा म्हणजे 4 वेळा, मगन मध्ये 5 वेळा, न आला 5 वेळा. र किती वेळा आला? गारवामध्ये एकदा, वारामध्ये एकदा, 2 वेळा. सर्वात जास्त वेळा आलेलं अक्षर कोणतं? वा. पर्याय क्रमांक 1. बस स्टॉपवर उभी आहे. अशा वेळी तुम्ही काय करा? बस स्टॉपवर बस उभी आहे, तुम्ही काय करा? बस थांबण्यापूर्वी बसमध्ये चला की मागे निवास येते. तुम्ही थांबायच्या अगोदर जागा पकडायला पळता. इतरांना ढकलून पुढे जाईल, तुम्ही जाणार आहे म्हणून पळत जातात. नंबर प्रमाणे रांगेने बसमध्ये चढे. प्रवाशाशी भांडण.
तर जो अगोदर आला त्याला पहिल्यांदा जाऊ द्या, असे नंबर रांग करूया, म्हणजे कुणालाही काही त्रास होणार आणि सगळ्यांना झाला. म्हणजे उत्तर काय? पर्याय क्रमांक 3 हे योग्य. सोबतच्या आकृतीत अर्धवर्तुळाची संख्या किती? अर्धवर्तुळ कशा? या रेषेने 2 भाग झाले, वरचं एक खालचं एक, 2 झाले. आता या रेषेने पहा, या रेषेने 2 भाग करायचे. थोडस या रेषेने इकडे एक अर्धवर्तुळ, इकडे 2 झाले. या रेषेने इकडे इकडे 2 झाले, म्हणजे किती होती? 6 अर्धवर्तुळ होती. पर्याय क्रमांक 1. ओके. आता हे शब्दशः जायचं नाहीये, हे लहान अर्धवर्तुळ हे मोठं आहे. अर्धवर्तुळ म्हणजे वर्तुळाचे 2 भाग असं या ठिकाणी गृहीत धरलेले आहे. आता वरच्या वर्गाला हे नाही, वरच्या वर्गाला असं नसतात अर्धवर्तुळ, पण तिसरीला पुरेसा आहे. सायंकाळला दुपार म्हटले, दुपारला सकाळ म्हटले, सकाळला पहाट म्हटले. तर सूर्य केव्हा उगवेल? सूर्य कधी उगवतो? पहाटे उगवतो का सकाळी? सकाळी. पहाटे सूर्य उगवायच्या अगोदरचा, मग सकाळी उगवतो. मग सकाळला काय म्हटले? सकाळ, सायंकाळला दुपार, दुपारला सकाळ, सकाळला काय म्हटले? पहाट. म्हणजे सूर्य कधी उगवेल? पहाटे. कारण सकाळला काय म्हटलेले? पहाट. सूर्य कधी उगवेल? पहाट. पुढे पहा विद्यार्थी मित्रांनो, 51वा प्रश्न आहे. वेन आकृती फक्त चौकोनात असणाऱ्या व फक्त वर्तुळात असणाऱ्या अंकांची वजाबाकी. आता फक्त चौकोनात कोणकोणते अंक आहेत? चौकोनात म्हणजे की सगळे आहे, पण फक्त चौकोनात याचा अर्थ पहा. चौकोनात म्हणजे कोणकोणते? 5, 7, 4, 3. पण फक्त चौकोनात म्हणले तर येणार 5 आणि 7. हे चालणार नाही 4. का? तर ते चौकोनात आहे, त्रिकोणात आहे. 3 चालणार नाही. का? ते चौकोनात आहे, वर्तुळात आहे. आपल्याला म्हणजे फक्त चौकोनात म्हणजे 5 आणि 7. आणि पुन्हा काय म्हणजे फक्त वर्तुळात. फक्त वर्तुळात पहा कोणकोणते अंक आहेत? केवळ वर्तुळात जर म्हणलं तर सगळे येतील, आणि फक्त वर्तुळात म्हणले तर पहा, वर्तुळात म्हणले 2 येईल, 3 येईल, 6 येईल. फक्त वर्तुळात म्हणलं तर 6. आणि यांची काय म्हणलेली आपल्याला? असणाऱ्या अंकाची वजाबाकी. मग फक्त चौकोनात असणारे किती आहेत? 5 अधिक 7 12. फक्त वर्तुळात किती आहेत? 6. आणि यांची वजाबाकी किती येईल? 12 6 गेले 6. उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 6. चला पुढे प्रश्न पहा. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? आता हे पहा, 7, 8, 9, 4 प्रश्नचिन्ह 5, 11, 12, 14. आता तुम्ही पहा बरं इथे काय? इथं पहा बरं, उभा आडवा काय संबंध? उभा आडवा तिरका संबंध जोडायचा. 7, 8, 9 असे क्रमवार येत आहेत का? 7, 8, 9, 4, 5, 6 नाही, 11, 12 नाही. इथं उभा आडवा पाहिला तर आडवा नाही, जर उभा पाहिला तर 7 आणि 4 11, 9, 5, 14. पण इथं आपल्याला मधलं काढायचं. मग काय केलं पाहिजे? या 11तनं 7 वजा केले 4 आहे. 11तनं 7 वजा केले 4. या 14तनं 9 वजा केले, उत्तर किती? 5. मग तसं 12तनं 8 वजा केले, उत्तर काय येणार आहे? 4. उत्तर पर्याय क्रमांक 2 4. चला पुढील प्रश्न पहा. एका रांगेत 15 आंब्याची रोपे असून 2 झाडातील, तर पहिल्यावर पाहिलं थोडीशी दुरुस्ती तर करायची. अंतर 3 मीटर आहे. मी तो प्रश्न इथं आला. एका रांगेत 15 आंब्याची रोपे असून 2 झाडातील अंतर 3 मीटर आहे, तर पहिल्या व शेवटच्या झाडातील अंतर 15 झाडं आपण काढूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 झाड. ओके. आणि या 2 झाडातलं अंतर किती? इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे. मी वेगळा वेगळा रंग वापरतो ज्याद्वारे तुमच्या लक्षात यावं. इथे 3 आहे, 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 हे 3 आहे,
3 आहे, हे 3 आहे, हे 3. मग 15 झाडी झाली का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके. मग आपल्याला काय विचारलंय? पहिल्या आणि शेवटच्या झाडातला. हा पहिलं झाड आहे आणि हे शेवटचं झाड. यातला हे किती होईल? 3 3 3 6 9 12 15 18 21 3 24 3 27 3 30 33 3 36 3 39 3 42 मीटर आलं. 15 झाडामध्ये 15 3 45 का नाही आले? काय झालं असं? तर 15 झाडे त्याच्यात भाग किती होतात? 15 झाडे असतील तर भाग 14 होतात. 15 भाग होणार, भाग 14. प्रत्येक भाग 3चा आहे. भाग गुणिले एकूण सूत्र काय आहे? एकूण अंतर बरोबर 2 झाडातील अंतर, 2 झाडातील अंतर गुणिले एकूण भाग भागिले काय? गुणिले काय पाहिजे? एकूण भाग पाहिजे. झाडं बघत आपल्याला किती भाग झाले ते. मग 2 झाडातील अंतर किती आहे? 3 आणि भाग किती झाले? 14. 14 तरी 42. भाग 14च का झाले? 15 का भाग झाले? कारण पहिलं जे झाड असतं ते कुठं असतं? शून्यावर असतं. ते काय पहिलं झाड 3 मीटर अंतर सोडून लावत नाही, पहिलं शून्यावर लावलं. त्यामुळे 15 झाडातील भाग होणार आहेत 14. 14 भाग असतील तर झाडं किती लागतील? 15. हे 14 वेळा कापले तर तुकडे 15 होणार. मग 15 झाडे नाही, त्यातले भाग किती होतील? 14. हे लक्षात आणलं पाहिजे. ओके. उत्तर येणार 42 मीटर. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा. जान्हवीला अ ठिकाणावरून क ठिकाणापर्यंत जायचं. या रेषा या महत्वाच्या नाही, समजून घ्या. या ठिकाणी क आणि या ठिकाणी क आहे. जान्हवीला काय करायचंय? अ ठिकाणावरून क ठिकाणापर्यंत, म्हणजे असं ती जाणार. ओके. आता काय प्रश्न आहे त्यांचा? किती वेळा उजवीकडे वळावे? काय करायचं? बंद आकृती करायची. पहिलं टोक आणि शेवटचं टोक बंद करतात, म्हणजे बंदिस्त झाल्या. ओके. आता आपल्याला काय विचारलंय? उजवीकडे. पहिलं वळण पहा. पहिलं वळण बघताना बोटा बघायचं. आपला उजवा हात उजवी, उजवं हे डाव. याच्यामध्ये आपल्याला या गोष्टी उभी नाही. हे कसं बघायचं? बोट. हे कुठला? उजवा हात, इकडला डावा. पहिलं वळण बघा. कुणीकडे वळण? खाली. खाली म्हणजे कुणीकडे? उजवी. म्हणजे पहिलं वळण कुठं आहे? उजवीकडे. उजवीकडे म्हणजे कुठं? कोणता आहे झाला? बाहेर. उजवीकडं. उजवीकडं म्हणजे काय? पहिलं वळण कोणीकडे झालं? उजवीकडं. म्हणजे कुठे? आकृतीच्या बाहेर. बाहेर फिरायचं. आतमध्ये जायचं नाही. आतला भाग आहे हा बाहेर. बाहेर इथं कोण होतो? इथं कोण होतं का बाहेर? नाही. इथं कोण होतं का? नाही. इथे होतो बाहेर. इथे बाहेर. इथे बाहेर होत नाही. इथे बाहेर होत नाही. इथे बाहेर. मग बाहेरचे. उजवीकडे म्हणजे बाहेरचे कोण. उजवीकडे म्हणजे बाहेरचे कोण. किती आहे बाहेरचे कोण? मोजा. 1 2 3 4. म्हणजे 4 वेळा उजवीकडे वळली. उत्तर काय येणार आहे? 4 वेळा उजवीकडे वळले. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे उत्तर. आता जर आपल्याला विचारलं असतं डावीकडे पहा. एकदा हे बघितलं की सगळं बघत बसायचं नसतं. मग डावीकडे म्हणजे आतलं नाही.
पहिलं उजवीकडे म्हणजे कुठं आहे? बाहेर. मग डावीकडे म्हणलं असतं तर काय बघितलं असतं आपण? उजवीकडे म्हणजे बाहेरच आहे. मग डावीकडे म्हणलं की आतील कोण? डावीकडे म्हणले की आतील कोण? आतले फक्त कोण मोजायचे आपल्याला? मग त्या आकृतीच्या आतनं फिरायचं. आतनं फिरायचं. इथं आहे का आतमध्ये कोण? नाही. इथे आहे का आतमध्ये? आहे. इथे आतमध्ये, इथे आतमध्ये. इथं आहे का आतमध्ये? नाही. इथं आतमध्ये का नाही? इथे आतमध्ये, इथे आतमध्ये, इथे नाही. म्हणजे किती झाले? 1 2 3 4 4 वेळा डावीकडे वळले. हे सारखंच येतं असं पण नाही बरं का. मी तुम्हाला 4 वेळा उजवीकडे म्हणलं, 4 वेळा डावीकडे नाही. आता दुसरी एक पद्धत आहे की या ठिकाणी जे कोण झाले, ज्या ठिकाणी कोण झाले तिथं आपण कसं फिरतोय ते बाणाने दाखवा. आपण इकडून चाललोय, पहिल्यांदा हे असं फिरलो, नंतर या पद्धतीने फिरलो, नंतर या पद्धतीने फिरलो, नंतर इथे या पद्धतीने फिरलो, या ठिकाणी असं फिरलो, या ठिकाणी मोठा बाण कोणी करून दाखवलं? आपण मोठा बाण दाखवत आहे असं फिरलो, या ठिकाणी इथं दाखवायचं म्हणजे तुम्हाला कसं होते? बारीक होते. मी मोठा दाखवला म्हणजे असं दाखवलं की मोठा दाखवलं. मग आपल्याला काय बघायचं? उजवीकडे. पहिलं वळण कोणीकडे? उजवीकडे. पहा, प्रत्येक उजवीकडं म्हणलं की घड्याळाच्या दिशेने. उजवीकडे म्हणलं की काय पाहिजे? घड्याळाच्या दिशेने. उजवीकडे म्हणलं की घड्याळाच्या दिशेने बाण किती आहे ते पाहिजे. घड्याळाच्या दिशेने बाण मोजा. हा कसा आहे? घड्याळाच्या दिशेने. हा घड्याळाच्या विरुद्ध आहे. हा घड्याळाच्या विरुद्ध आहे. हा घड्याळाच्या दिशेने. हा घड्याळाच्या दिशेने. हा घड्याळाच्या विरुद्ध आहे. हा घड्याळाच्या विरुद्ध आहे. हा घड्याळाच्या दिशेने. घड्याळाच्या दिशेने किती बाण झाले? बाई 1 2 3 4. मी घड्याळाच्या दिशेने 4 वेळा म्हणजे उजवीकडे 4 वेळा. आता डावीकडे म्हणले की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. मग विरुद्ध दिशेचा बाण का? हा घड्याळाच्या विरुद्ध आहे. आई घड्याळाच्या विरुद्ध आहे. हा घड्याळाच्या विरुद्ध आहे. आई घड्याळाच्या विरुद्ध आहे. मग बाणाची दिशा लगेच कळतं. म्हणजे डावीकडे म्हणलं की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 4 बाणे म्हणजे 4 वेळा बोलणं. आणि दोन्ही पद्धती लक्षात. ओके, चला पुढे प्रश्न. चला मुलांनो, आईने लवकर दूध दिले नाही तर गौरीनं काय करा? काय करशील का गौरी? तू रडत बसशील, हातपाय पडशील, कोपऱ्यात जाऊन बसून बसशील, शेजारच्या जाऊन मागशील, आमच्या मम्मीने दिला तुम्ही द्या दूध काकी. रडत बसावं का? आईने दूध दिलं नाही. आई तर कामात असेल काहीतरी ना. आता देते ना, रोज सगळं तुझं करते ना गौरी. मम्मी सगळं करते ना. आंघोळ घालते, भांग पाडते, केस विचारते, कपडे घालते, अभ्यास करून घेते, एवढं सगळं करते. तुम्ही काय करता तिच्यासाठी? तुमचा वाढदिवस तिच्या लक्षात असतो. मम्मीचा वाढदिवस असतो का तुमच्या लक्षात? मम्मीला काय आवडतं माहिती आहे का तुम्हाला? कधी विचारलंय का तुम्ही? तुम्हाला काय पाहिजे ते करून मम्मीकडनं घेता. मम्मीला काय आवडतं कधी विचारलंय? मग मम्मीसाठी काय स्पेशल तुम्ही केलंय का? सगळं तुमच्यासाठी मम्मी करते. मग मम्मीसाठी पण आपण केलं पाहिजे. मग एखादं दूध दिलं नाही तर मग काय करावं? रडत बसावं? नाही. शेजारी असलेले ईशाकडे जाऊन दूध मागावं. शेजारच्याकडं आमच्या मम्मीने दिलं नाही, तुम्ही द्या दूध. नाही. समजूतदारपणा दाखवा. आईशी बोलणं बंद करा. रुसावं, मी नाही त्याचे बोलणं, मला दूध दिलं. तर इथं समजूतदारपणा दाखवला पाहिजे. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, पुढील प्रश्न मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या? पहा, प्रश्न चिन्ह तिथं बघायचं आणि त्या ठिकाणी कोणती आकृती येईल असं विचारलेलं आहे. पहा, पहिल्या आकृतीमध्ये काय? 1 2 3 4 5 गोल आणि 1 चौकोन. 1 2 3 4 5 गोल आणि 1 चौकोन आहे, भरलेला चौकोन आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये काय? 4 गोल आणि 2 चौकोन. म्हणजे काय झालं पहा बरं? 4 गोल आणि 2 चौकोन. म्हणजे एक काय झाला? गोल कमी झाला, 1 चौकोन वाढला. तिसऱ्या आकृतीमध्ये 3 गोल 3 चौकोन. 3 गोल आणि 3 चौकोन. मग आता मला सांगा चौथ्या आकृतीत काय होईल? चौथ्या आकृतीमध्ये 1 गोल अजून कमी होईल. म्हणजे इथे 2च गोल येतील आणि चौकोन 4. मग पहा, पर्याय कट पद्धत वापरा. पर्याय कट पद्धत वापरा. कोणताही 2 गोल 4 चौकोन. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, गटात बसणारा शब्द. गटात पहा, शिपाई, शिक्षक, विद्यार्थी. शिपाई कुठं असतो? शाळेमध्ये. शिक्षक कुठं असतात? शाळेमध्ये. विद्यार्थी कुठं असतात? शाळेमध्ये. म्हणजे सगळे शाळेतले घटक आहेत. सैनिक असतो का शाळेत? नाही. पोलीस असतो का शाळेत?
नाही. गौंडे असतो का शाळेत? नाही. मुख्याध्यापक शाळेत असतात. पर्याय क्रमांक 4. वेन आकृती पहा. आकृतीतील सामायिक अंक, सामायिक म्हणजे सर्व आकृतीत असणार, सगळ्या आकृतीत. एक सगळ्या आकृतीत आहे का? नाही. 5 आहे का सगळ्या आकृतीत? नाही. फक्त तो आहे का ते? हा एक फक्त आहे का ते? हा 7 फक्त आणि फक्त त्रिकोणात आहे. 3 या आयतात आहे. 4 सगळ्यात होते. तो उभ्या आयतात आहे, आडव्या आयतात आहे, त्रिकोणात आहे, सर्वात असणारा याला म्हणायचं सामायिक अंक 4 आहे. पर्याय क्रमांक 1. पुढे फक्त त्रिकोणात असणारी संख्या व आयतात असणारी संख्या. मी ते फक्त वापरला पाहिजे प्रश्न पहा. फक्त त्रिकोणात आणि फक्त आयतात असणारी संख्या यांची बेरीज. आता फक्त त्रिकोणात कोणता अंक येतो? फक्त त्रिकोणात 4. फक्त त्रिकोणात. जर त्रिकोणात म्हणलं असतं तर त्रिकोणात असणारे सगळे घेतले असते, पण आपल्याला इथं आहे फक्त त्रिकोणात. फक्त त्रिकोणात अंक 7. त्रिकोणात म्हटलं तर 4 आणि 7 आले. फक्त त्रिकोणात 7 व फक्त आयतात असणार. फक्त आयतात असणार 5 आयतात आहे, 3 आयतात आहे, 1 पण आयतात आहे. म्हणजे फक्त आयतामध्ये 3 अंक आहे. कोणकोणता? 5 आहे, 3 आहे, 1 आहे. आणि यांची बेरीज ही सगळ्यांची बेरीज करा. 7 आणि 5 12 आणि 15 आणि 16 आहे का? पर्यायामध्ये 16 आहे. पर्याय क्रमांक 4. 15 दिले उत्तर. 5 6 3 9 7 16 आहे. पर्याय क्रमांक 4 पाहिजे. आपण उत्तर बदलूया. का बरं उत्तर 15 दिले? 7 3 10 15 आणि 16 पाहिजे. 5 3 फक्त त्रिकोणामध्ये 7 आहे. 6 3 9 7 16. ओके. आपल्याला उत्तर बदलायला हवं. उत्तर 16. ओके. चला पुढील प्रश्न पहा. 42 मीटर लांबीची कापडी पट्टी 6 ठिकाणी कापून समान तुकडे केल्या. प्रत्येक तुकड्याची लांबी 42 मीटर लांबीची पट्टी आहे. इथं हे याला कापलं म्हणायचं का? नाही. याला कापलं म्हणायचं का? नाही. शेवटची टोक आहे. हे काय कापलेलं नाही. याची किती ठिकाणी कापली? 6 ठिकाणी. एकदा कापली किती तुकडे होते? 2. दोनदा कापली 3. तीनदा कापली 4. 4 वेळा कापली 5. 5 वेळा कापली 6. 6 वेळा कापली 7. मग प्रत्येक तुकड्याची लांबी प्रत्येक तुकड्याची लांबी जर आपल्याला प्रत्येक तुकड्याची लांबी म्हणजे एका तुकड्याची लांबी काढायची असेल तर काय सूत्र आहे? एकूण लांबी म्हणजे दोन्हीची लांबी, दोन्हीची एकूण लांबी याला भागिले एकूण तुकडे करायचे. भागिले काय? एकूण तुकडे. किती तुकडे आहेत? किती वेळा कापणी दिलेली आहे? दोन्हीची लांबी किती आहे? 42 आणि तुकडे किती झाले? 7. हे प्रत्येकाचे किती? 6 मीटर. तर इथं किती वेळा कापलं त्याने कधी भागायचं नाही. तुकडे किती झाले त्याने भागायचे. दोन्हीची लांबी 42 आहे. 6 वेळा कापल्यावर 7 तुकडे झाले. 42 ला 7 ने भागलं उत्तर 6 मीटर येईल. पुढे पहा. एका सांकेतिक भाषेत C बरोबर 6, C बरोबर 6, H बरोबर 16, E बरोबर 10. तर आपल्याला विचारलं A प्लस B बरोबर किती? A ची किंमत नाही दिली, B ची नाही दिली, काढायला लागेल. मग ही कशी आली? मग त्याला ABCD द्या. A B C D E F G H I. याचा अनुक्रमांक किती? याचा 1 आहे, B चा 2 आहे, C चा 3 आहे, D चा 4 आहे, B चा 5 आहे, F चा 6 आहे, G चा 7 आहे, H चा 8 आहे, I चा 9 आहे. काय म्हणलं? C ला 6. C ला 6 म्हणजे काय होतं? इथं अनुक्रमांकाची दुप्पट होते. H ला
16 याचा अनुक्रमांक किती 8 8 ची दुप्पट 16 मग ईचा नंबर 5 5 ची दुप्पट 10 मग एचा अनुक्रमांक किती 1 ची दुप्पट 2 बीचा अनुक्रमांक 2 ची दुप्पट 4 डीचा अनुक्रमांक 4 ची दुप्पट 8 आपल्याला ए प्लस बी मग ए ची किंमत किती आहे 2 बी ची किंमत किती आहे 4 याची बेरीज किती 6 पर्याय क्रमांक 3 पुढील प्रश्न पहा आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार या म्हणीत किती अक्षरी शब्दांची संख्या सर्वात कमी आता इथं प्रत्येक पाहिलं पाहिजे आडात नाही तर पोहऱ्यात आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार आता बघू आपण किती अक्षरी शब्द आहे ओके आडात किती अक्षरी शब्द आहे 3 अक्षर नाही 2 अक्षर तर 2 अक्षर पोहऱ्यात 4 अक्षर कोठून 3 अक्षर येणार 3 अक्षर इथं मला की तुम्ही सर इथं र जोडलाय म्हणजे र पण आहे त्यात नाही अक्षर किती आहे पोहऱ्यात 4 अक्षर ओके मग आता पर्याय पहा 2 अक्षरी किती शब्द आले पहिला पर्याय 2 अक्षर किती 2 शब्द आहेत 3 अक्षरी किती आहेत 1 2 3 शब्द आहेत 5 अक्षरी कुठला शब्द आला नाही 0 4 अक्षरी आता प्रश्न काय नीट समजून घ्या किती अक्षरी शब्दांची संख्या सर्वात कमी आहे मागे सर 5 अक्षरीची कमी आहे चुकलं 5 अक्षर शब्दच नाही आहे त्यात किती अक्षरे आहेत तर 4 अक्षरे किती आहेत एकच आहे जास्त अक्षरे कोणते आहे 3 अक्षरी शब्द जास्त आणि सगळ्यात कमी 4 अक्षरे मग 6 अक्षरी शब्द नाही 5 अक्षरे नाही मग 0 आहेत म्हणायचं का नाही आपल्या खिशात 0 रुपये मग माझ्या खिशात 0 रुपये अहो माझ्या खिशात काहीच नाही आहे मग तसं आपल्याला सर्वात कमी आहे मी खिशात काहीतरी असले तरच म्हणणार ना आपण आहे 1 पैसा 5 रुपये 1 रुपया 2 रुपये काहीतरी असले तरच म्हणणार म्हणजे इथं 4 अक्षरी शब्द त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 इथं मुलं फसतात चला पुढील प्रश्न पहा रांगेतील मधल्या व शेवटच्या मुलामध्ये 9 मुलं होती आपण मधला मुलगा आता फोटो उभा करू आणि हा शेवटचा मुलगा हा उभा करूया आपण आणि यांच्यामध्ये 9 मुलं आहेत यांच्यामध्ये 9 मुलं म्हणजे या बाजूला किती झाले मुलं 9 आणि हा शेवटचं आहे 10 हा मध्यभागी असेल तर त्याच्या इकडे किती येणार आहे 10 म्हणजे हे 10 आणि हे 10 20 आणि हा मधला 1 म्हणजे किती होतील मुलं 10 अधिक 10 अधिक 1 म्हणजे 21 मुले होतील 21 मुले होतील पर्याय क्रमांक 2 आपल्याला तिथं काय प्रश्न होता मधला तर मधल्या मुला रांगेतला पहिला आणि शेवटच्या मुलाचा 9 मुलं उभी आहे आणि मग इथं मधला शेवटच्या याच्यामध्ये 9 मुलं म्हणजे हा 9 एक आणि हा 1 इकडे म्हणजे उजव्या बाजूला 10 डाव्या बाजूला 10 10 9 20 मधला मुलगा 21 चला पुढे 64 प्रश्न पहा रीटाला घरापासून शाळेपर्यंत जाताना किती वेळा डावीकडे वळावे लागेल घर या ठिकाणी ज्या पद्धतीनं केलेलं आहे टेंटेटिव्ह आपल्याला ही आकृती काढायची आहे ओके या ठिकाणी घर आहे या ठिकाणी शाळा ओके घरापासून शाळेपर्यंत जायचंय आकृती बंद करायची कुणीकडूनही बंद करा एखादा म्हटलं मी खाल्लं बंद करेल काय हरकत
आता पहिलं डावीकडे वळायचं, पहिलं वळण वळायचं. हे पहा, उजवा डावा, ही उजवी बाजू, ही डावी बाजू. ओके, इथं आता इथं आकृती सरळ अशी करावी लागेल तेव्हा बघा. मग आपल्याला पहिल्यांदा बघायचं उजवीकडे म्हणजे काय, इकडे. पहिलं वळण कोणीकडे पहा बरं, इकडे आहे का, नाही, इकडे म्हणजे कोणीकडे, डावीकडे. हे पहिलं डावीकडे. डावीकडे म्हणजे कोणीकडे आहे पहा बरं, डावीकडे म्हणजे हा कोण कुठं आहे, आतमध्ये. आपल्याला काय करायचं, आतले फक्त करून बघायचं, आतनं धरायचं आकृतीच्या. मग इथं आतमध्ये कोण आहे, इथं आहे का आतमध्ये कोण, नाही. इथे आहे का आतमध्ये, नाही. इथे आहे का आतमध्ये, आहे. इथे आहे का, आहे. इथे नाही. म्हणजे इथं आतमध्ये किती वेळा, डावीकडे म्हणजे आतमधील कोण, आतमधील कोण 3. म्हणजे उत्तर काय येणार आहे, 3 वेळा डावीकडे वाढवलं. आता उजवीकडे म्हणलं असतं तर बाबा, उजवीकडे म्हणजे कुठे येते, बाहेर येते. बाहेरची कोण मोजायची, उजवीकडे म्हणलं की 1 2 3 वेळा उजवीकडे येते, या पद्धतीने. किंवा ही एक पद्धत झाली. आतले कोण हे डावीकडले, बाहेरचे कोण म्हणजे उजवीकडे, हे आपण बघून केलं. आता काही तर साधं सोपं असतं. उजवीकडे म्हणलं की घड्याळाच्या दिशेने, उजवीकडे म्हणलं की घड्याळाच्या दिशेने, आणि डावीकडे म्हणलं की काय होतं, घड्याळाच्या विरुद्ध. मग आपल्याला काय डावीकडे विचारलं म्हणजे आपल्याला काय बघायचं, घड्याळाच्या विरुद्ध, घड्याळाच्या विरुद्ध. घड्याळाच्या विरुद्ध पहा, आहे का घड्याळ, पहा घड्याळाच्या विरुद्ध. पहिले खूप भाग वापरतो, ही कुठं आहे, घड्याळाच्या विरुद्ध आहे. हा घड्याळाच्या दिशेने, हा घड्याळाच्या दिशेने, हा घड्याळाच्या विरुद्ध, हा घड्याळाच्या विरुद्ध, हा घड्याळाच्या दिशेने. मग आपल्याला काय विचारलंय, डावीकडे म्हणजे काय, घड्याळाच्या विरुद्ध. आहे का घड्याळाच्या विरुद्ध, आहे. पहिला हा घड्याळाच्या दिशेने बाण फिरतोय, हा घड्याळाच्या दिशेने फिरतोय. हा घड्याळाच्या विरुद्ध, दुसरा. हा घड्याळाच्या विरुद्ध, तिसरा. हा घड्याळाच्या दिशेने. म्हणजे किती आलं उत्तर, 3. ओके, या दोन्ही पद्धती समजून घ्या. उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढं, एका सांकेतिक भाषेत घरट्याला पोळे, पोळ्याला वारुळ, वारुळाला खुराडे, खुराड्याला घरटे. तर मधमाशा कुठे राहतात. आता मधमाशा राहतात कुठे हे माहिती नाही. मधमाशांचं पोळं असतं, म्हणजे पोळ्यामध्ये राहतात. या पोळ्याला काय म्हटलेलं आहे, या पोळ्याला काय म्हटलेलं आहे, पोळ्याला म्हणलेलं आहे वारुळ. पोळ्याला काय म्हटलेलं आहे, वार. उत्तर काय, वारुळ. ओके, पुढे प्रश्न पहा. 25 ला 7, जर 25 ला 7 तर 145 ला काय. 25च्या पाड्यात वगैरे 7 येतात, 7 ने जातो नाही. इथं पहा वेगळा विचार करू. 25 मध्ये अंकाची बेरीज किती येते, 7. 145 मधल्या अंकाची बेरीज किती येते, 5 आणि 4 9 10. आहे का पर्यायामध्ये, आहे. पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, तंतोतंत जुळणारी आकृती. तंतोतंत आकृती असेल तर इथं पर्याय कट पद्धत वापरायची असते. पहा, पर्याय कट पद्धत वापरा. काय आहे, डावा कान रंगवलेला, डावा कान रंगवलेला आहे. इथे उजवा रंग म्हणजे हा पर्याय कट झाला, दुसरा पर्याय कट झाला. ओके, तिसरा डावा रंगवला आहे, चौथा डावा रंगवला. म्हणजे पहिल्या दुसरा पर्याय कट आता तो बघायचा नाही. आता डोळे बघा, दोन्ही डोळे टिपके, दोन्ही टिपके नाही म्हणजे पर्याय कट. आता यात बघायचं का, डावा इथं कान नाही म्हणून हा कट केला, ह्या पुन्हा बघायचं नाही. या दोन्ही रंगवले टिपके, या दोन्ही ह्याच्यात नाही, म्हणजे हा चौथा कट. उत्तरी पर्याय क्रमांक 3. ओके, चला पुढे. एका रांगेत 23 मुली उभ्या, तर मध्यभागी असणाऱ्या मुलीचा क्रमांक किती. पहा, एका रांगेमध्ये 23 मुली आहेत. रांगेमध्ये 23 मुली आहेत. या 23 मध्ये मध्यभागी असणारी 23 अधिक 1 करायचं, 24 होतात. या 24 ला 2 ने भागायचं, उत्तर येतं 12. म्हणजे 12वी मुलगी आहे, ही मध्यभागी. इकडे 11, इकडे 11, डावीकडे 11, उजवीकडे 11. या मध्यभागीच्या मुलीचा नंबर किती येणार आहे, 12वा. पुढे प्रश्न पहा. सूर्य मावळता असलेल्या अजयच्या मागची दिशा. सूर्य मावळतोय, ही पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. मावळताना इकडे तोंड आहे त्याचं,
मग त्याच्या मागची दिशा कोणती असणार आहे? मागची दिशा पूर्व असणार. ओके, पुढील प्रश्न का 6 ऑगस्टला शनिवार तर स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी? 6 ऑगस्ट शनिवार. पुढला शनिवार कधी येईल रे? 7 दिवसांनी असतो, म्हणजे 13 ऑगस्ट कोणता वार येणार आहे? शनिवार. आपल्याला 15 ऑगस्ट विचारलाय, 14 तारखेला रविवारी. 15 ऑगस्टला कोणता वार आला? सोमवार. कॅलेंडर तयार केलं तरी हरकत नाही, गरज नाही. त्याला 71 प्रश्न समान आकृती ओळखा. यासारखा फूल कुठे आहे? पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न ओळखा. गटाशी जुळणारे पद शरद, हेमंत, वसंत, ऋतू, उपऋतू पाहिले. यातला ऋतू उपऋतू कोणता आहे? ग्रीष्म. वर्षा असतो, वर्षा नाही, त्यामुळे ग्रीष्म येईल. पुढे 2020 नंतर येणारं लीप वर्ष. 2020च्या नंतर 4 ने भाग जाणार 2024, नंतर 2028. ही 4चा फरक. 4 ने भाग जातो 20ला, 4 ने 24ला, 4 ने 28ला, म्हणजे 2024 लीप वर्ष येणार आहे. 2010चा प्रजासत्ताक दिन शनिवारी आला, तर त्या वर्षाचा प्रजासत्ताक दिन कधी? 26 जानेवारी 2010 हा शनिवारी आहे. आणि आपल्याला विचारलेला आहे 15 ऑगस्ट 2010 कोणता वार असतो? आता हे तिसरीच्या मानाने खूप अवघड आहे. आठवड्यावर जाऊ आणि एकदम दिवसावर. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. 2010 प्रजासत्ताक दिन शनिवारी. शनिवार प्रजासत्ताक दिन असतो 26 जानेवारी शनिवार. ओके, जानेवारी महिना. ओके, जानेवारी महिना पण लिहिला इथं. 26 येईल, 27, 28, 29, 30 जानेवारी महिना. 31चा इथे 1 फेब्रुवारी, म्हणजे 1 फेब्रुवारीला कोणता वार आला? शुक्रवार. मग पुढला शुक्रवार 8ला, त्या पुढला 15ला, त्या पुढला 22ला, त्या पुढला 29 फेब्रुवारी असणार आहे का? 2007 हे सर्व साधारण पहा 22, 29ला देखील 29 असणारच नाही, कारण लीप वर्ष आहे. लीप वर्ष असेल तर 29चा ही लीप वर्ष नाही. लीप वर्ष असेल तर 29चा, मी लीप वर्ष नाही म्हणजे 28ला महिना संपणार आहे. मी इथं 29 येणार आहे, ते इथं 1 तारीख आहे आणि महिन्याचा आहे मार्च. 1 मार्चला शुक्रवार आहे. पुढला 8 मार्चला शुक्रवार, 15ला शुक्रवार, 22ला शुक्रवार, 29ला शुक्रवार. 30 तारीख 30 मार्च, 31 मार्च, 1 मार्च नंतर महिना असतो एप्रिल. 1 एप्रिलला सोमवारी. पुढला एप्रिल 8ला आहे, त्या पुढला 15ला सोमवार येणार आहे, 22ला, 29ला हे सगळे सोमवार आहेत. 30 तारखेला मंगळवारी. आता एप्रिल महिना, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 30चा आहे. मी इथं 1 मे महिना 31 असतो. मग 1 मेला बुधवार, 8 मेला बुधवार, 15 मेला बुधवार, 22 मेला बुधवार, 29 मेला बुधवार. 30 तारखेला गुरुवारी, 31ला शुक्रवारी, 1 जूनला कोणता वार आला? शनिवार. मग पुढला शनिवार 8 जूनला, त्या पुढला 15ला, त्या पुढला 22ला, त्या पुढला 29ला. नंतर 30 जून, 31 जून, इथं 1 जुलै. मग जुलैमध्ये 1 जुलैला मंगळवार, पुढला मंगळवार 8 जुलै, त्या पुढला 15, त्या पुढला 22, त्या पुढला 29, म्हणजे इथं 30 जुलै, 31 जुलै, 1 ऑगस्ट. 1 ऑगस्टला कोण वार आला? शुक्रवार. मग 8 ऑगस्टला शुक्रवार, 15 ऑगस्टला शुक्रवार. उत्तर काय येणार आहे? शुक्रवार. उत्तर आपलं शुक्रवार आहे.
म्हणजे शुक्रवार उत्तर येणार. आता दुसरी पद्धत काय, दिवस मोजायचे. 26 जानेवारीतला दिलेला आहे, जानेवारीचे 31 दिवस असतात, त्यातनं 26 पर्यंत दिले राहिले किती जानेवारीचे 5 दिवस. फेब्रुवारी महिना 28 आहे म्हणजे 28 दिवस. मार्चचे 31 दिवस, एप्रिलचे 30 दिवस, मेचे 31, जूनचे 30, जुलैचे 31 आणि ऑगस्टचे 15 ऑगस्ट पर्यंत काढायचं आहे. मी 15 ऑगस्ट पर्यंतचे 15 असे एकूण किती झाले 8, 13, 14, 15, 16, 5, 21, 1, 2, 3, 3, 6, 3, 9, 3, 12, 3, 15, 18, 2, 20, 201 दिवस झाले. याचे आठवडे करूया. याला 201 ला आपण 7 ने भागूया. 7 दुने 14, 6 राहिले बाकी, 6 वर 1 61, 7 8 56, 61 मधनं 56 गेले, 5 दिवस बाकी राहिले. 5 दिवस पुढे जायचे, 5 दिवस पुढे जायचं. मग मला सांगा शनिवारपासून 5 दिवस पुढे जायचं. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आलं काय? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. कुठे चुकलं आपलं? 7 8 14, 6 61, 7 8 56, 5 दिवस पुढे गेले. बरोबर. इथे 26 ला शनिवार आहे, 27, 28, 29, 30, 31, 1 फेब्रुवारी, 1, 8, 15, 22, 29 नाही ते 1 मार्च बरोबर आहे. 1, 8, 15, 22, 29, 30, 31, 1 एप्रिलला सोमवार, 1, 8, 15, 22, 29, 30 मंगळवार, 1 एप्रिल महिना 30चा, 1, 8, 15, 22, 29, 30, 31, 1 जूनला शनिवार आला, 1, 8, 15, 22, 29, जून महिना 30चा. हा इथे 31चा केला. जून महिना 30चा असतो त्यामुळे इथे 1 तारीख येणार आहे, इथे 1 जुलै येणार आहे. इथे 1 दिवस आपण पुढे सरतो. 1, 8, 15, 22, 29 येणार आहे. इथं 30 तारखेला मंगळवार, 31 ला बुधवार आहे, 1 ऑगस्टला गुरुवार आहे, 1 ऑगस्टला गुरुवार येते. त्यामुळे 5 दिवस पुढे इथे गुरुवार येणार आहे. उत्तर पर्याय क्रमांक 1 गुरुवार. पुढे 75 पहा. यामध्ये संबंध काय असतो तो पहा. यामध्ये समोरासमोरचा असतो, असेलच असं नाही. या संख्या पहा चढत्या क्रमाने घ्या. 4, 6, 9, 13, 7, 11, प्रश्नचिन्ह 25. का बरं 4, 6, 9, 13, 7, 11, इथं प्रश्नचिन्ह आहे 25. त्यातला फरक काढला तर 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 4 13, 2 3 4 चा. आता इथं बघितलं तर 7 आणि 4, इथे 12 जुळवायचा. इथे 2 3 4 इथं घेतलं तर 4 6 8 घेतलं तर 7 आणि 4 11, 11 6 17, 17 आणि 8 25, 17 आहे का पर्यायामध्ये आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपल्याला प्रश्न सोडवायला लागतात. धन्यवाद. भेटू पुढील भागामध्ये पुढील पेपरसह. धन्यवाद.